दुबईची सरकारी बँक असलेल्या एमिरेट्स एनडीबीनं भारतीय खाजगी क्षेत्रातील प्रमुख बँक असलेल्या आरबीएलमध्ये 26,853 कोटी रुपये गुंतवण्याचा निर्णय घेतलाय। दुबईची सरकारी बँक असलेल्या एमिरेट्स एनबीडीनं भारतीय खाजगी क्षेत्रातील प्रमुख बँक असलेल्या आरबीएलमध्ये 26,853 कोटी रुपये गुंतवण्याचा निर्णय घेतलाय। हा करार भारतीय बँकिंग क्षेत्रातील सर्वात मोठ्या परदेशी गुंतवणुकीपैकी एक ठरणार आहे। आरबीएलनं या महत्त्वपूर्ण प्राथमिक भागभांडवल विक्रीला नियामक फाईलद्वारे मंजुरी दिली आहे। मात्र या गुंतवणुकीमुळे बँकेच्या मालकीमध्ये आणि भांडवली रचनेत मोठा बदल होणार आहे। याच्या मंजुरीचा प्रस्ताव देखील आरबीएलनं आरबीआयकडे पाठवलाय। एमिरेट्स एनबीडीनं आरबीएलचे सुमारे 60% शेअर्स घेतलेत। म्हणजेच ही प्रचंड गुंतवणूक पूर्ण झाल्यानंतर एमिरेट्स एनबीडी बँकेला आरबीएलच्या विस्तारित समभाग भांडवलापैकी तब्बल 60% इतकं नियंत्रक भागभांडवल मिळणार आहे। या निधी उभारणीनंतर एमिरेट्स एनबीडीची भारतातील शाखा आरबीएलमध्ये विलीन केली जाणार आहे। या विलिनीकरणासाठी एमिरेट्स एनबीडीला 10 रुपये दर्शनी मूल्याचे सुमारे 8,07,00,000 अतिरिक्त शेअर्स दिले जातील। मात्र एकूणच आरबीएलच्या व्यवहारावर याचे काही चांगले आणि काही वाईट परिणाम पाहायला मिळतील असा अंदाज अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केलाय। बँकेच्या कर्मचाऱ्यांवरही गंडांतर येण्याची भीती अर्थतज्ज्ञांकडून व्यक्त होतीये। आपण एकीकडे भारताला आत्मनिर्भर बनवण्याचं स्वप्न पाहत असताना परकीय गुंतवणूकदारांना अशा प्रकारच्या संधी मिळणं ही चिंताजनक बाब मानली जातीये। त्याच्यामध्ये परकीय भांडवलाचा वाटा वाढणं हे देशाच्या अर्थक्षमतेचं लक्षण मानायचं का दुसऱ्या बाजूला आपण स्वावलंबी आणि आत्मनिर्भर भारत मानत असताना अशा परकीय कंपन्यांना ताबा देण्यासाठी उद्योग करायचा हा धोरणात्मक निर्णय आहे। आणि त्यामुळे असं वाटतं की बँकिंग सेक्टर हे केवळ पैसा पुरवत नाही तर संपूर्ण अर्थनियोजनावरती लक्ष देत असतं। त्याच्यावरती देशाच्या हिताचे संपूर्ण नियंत्रण असणं अत्यंत आवश्यक असतं। आणि त्यामुळं हा प्रवाह खाजगी बँकांच्या पुरता आता मर्यादित आहे, पण तो हळूहळू सार्वजनिक बँकांच्याकडे जर वळाला तर मात्र एक मोठं संकट येऊ शकतं। बँकिंग क्षेत्रातील असे निर्णय मोठ्या गुंतवणूकदार आणि कर्जदारांवर फारसा परिणाम करणारे नसले तरी छोटे गुंतवणूकदार आणि कर्जदारांचा बँकिंग क्षेत्रातील आधार संपून त्यांना पुन्हा सावकारांच्या दारात उभं राहावं लागेल अशी भीतीही व्यक्त होतीये। नक्कीच बँकिंग क्षेत्राचा चेहरामोहरा बदलत चाललेला आहे। बँकिंग सेक्टर पूर्वी जे सार्वजनिक क्षेत्राचं होतं, लोकांच्या हितासाठी चालवलं जात होतं, ते आता मर्यादित लोकांच्या हितासाठी चालवलं जाईल। विशेषतः कॉर्पोरेट सेक्टर आणि मोठे गुंतवणूकदार कर्जदार यांच्यासाठी आता बँकिंग व्यवस्था राहणार आहे। त्यामुळे साहजिकच छोटे कर्जदार जे असतील त्यांना आता मग सावकार असतील किंवा अन्य पद्धतीचे जे बचत गटाच्या मार्फत असेल यांच्याकडे जावं लागेल आणि हा बदल हा आपल्याला अडचणीचा ठरू शकतो। 1943 साली रत्नाकर बँक स्थापन झाल्यानंतर रत्नाकर बँकेची पहिली शाखा कोल्हापूरमध्ये सुरू झाली होती। त्यानंतर काही काळानं त्याचा सांगलीमध्ये विस्तार झाला। यापूर्वी लक्ष्मी विलास बँक ही सिंगापूरच्या ABS या वित्त संस्थेनं घेतली आहे, तर कॅथोलिक सिरियन बँक कॅनडाची वित्त संस्था फेअरपॅक्सनं घेतली आहे। त्याचबरोबर जपानच्या SMBC या वित्त संस्थेनं येस बँकचे शेअर्स घेतलेत। मात्र भारतीय खाजगी बँका आणि सहकारी बँकांच्या व्यवसायात होत असलेली परकीय गुंतवणूक ही चिंतेची बाब मानली जातीये।